तर नमस्कार. आमच्या घरी आज येणार आहे ते पाहुणं. पाहुणं म्हणजे कोण? अहो माझा मेवणा. आता मेवणा यायचा म्हणल्यावर मेवण्याला स्पेशल तर झालंच पाहिजे की. म्हणून आणले या काळ्या पिशवीत मटण. आता करायचंय गावरान पद्धतीत झणझणीत रस्सा, ती पण ओरिजिनल बोकडाच्या मटणाचा. आणि आता त्याची रेसिपी तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. त्याच्यामुळं मटणाची रेसिपी बघायला व्हिडिओ तुम्हाला सगळा बघावा लागतोय. सगळा म्हणजे सगळा बघावा लागतोय. तर तुम्हाला झणझणीत गावरान पद्धतीने केलेली मटणाची रेसिपी तुम्हाला खायला मिळणार आहे. चला तर मग मिळवण्यासाठी करू आज मटण. हो, त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचंय हे शुद्ध बोकडाचं मटण. आणि बघा, हे बोकडाचं मटण असं असतं या, म्हणजे बोकडाच्या मटणात मिक्स पण असू शकतं बरं का. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या शेळीचं पण मटण देणार आहे. बोकडाचं मटण बघून घ्यायचं, शुद्ध बोकडाचं छान मटण घ्यायचं. आता ह्याला आपण थोडंसं धुवून घ्यायचं. या जास्त बी धुवू नका, थोडंसं धुवा. जास्त त्यापर्यंत त्याचा असं स्मेल निघून जातो थोडा सगळा. थोडंसं आपलं धुवून घ्यायचं नाही का खळखळत्या पाण्यात. हे जे मांदा आहे, हे मांदा आपण काय करायचं माहिती का, छोटं छोटं ह्याचं पीस कट करून घेऊया. बघा, हे मांदा आहे. ह्या मांद्याचं आपण काय करणार आहे माहिती का, छोटे छोटे पीस कट करणार आहे, जेणेकरून ते आपल्याला आहे ना हे करता येईल नाही का. मांद्याचं आपण छोटं छोटं पीस कट केलं तर ते पहिल्यांदा आपण तेलात फ्राय करायला टाकायचं. म्हणजे ह्याने काय होतं माहिती का, अजून पण चांगली तर्री येते मटणाला. जे तर्री येते ना, जे ह्या मांद्यामुळे येते. म्हणजे तेल सुटतं ना मटणाला, हे अंगचं तेल सुटतं म्हणजे ह्या मांद्यामुळे सुटतंय. हे मांद मटणात असणं गरजेचंच आहे. जर तुम्ही हे मांद खात नसाल ना, म्हणजे चरबी थोडक्यात म्हणायचं, ही चरबी मटणात घेत नसाल तर मग मटणाला पाहिजे तसे तेल सुटणार नाही आणि पाहिजे तसा स्मेल येणार नाही. जे चिकटपणा आहे ना, तो ह्या मांद्यामुळे येतोय. म्हणजे तेलकटपणा ह्या पूर्ण मांद्यामुळेच येतोय. त्याच्यामुळे तुम्ही मटणची भाजी करताना ना, हे मांद गरजेचं आहे. आणि छोट्या छोट्या पीसमध्ये असं कट करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला ते टाकता येईल आणि लवकर ते व्यवस्थित फ्राय होईल. मग आता हे मांदा आपण बघा पूर्णपणे मांद्याचं असं छोटे छोटे पीस कट करून घेतले. एवढं जरी केलं छोटे छोटे तरी चालतंय. ओके, हे असं मांदा आहे बघा. आपण या ठिकाणी घेतलेला आहे एवढा लसूण आणि एवढा अद्रक. हे आधी आपण काय करूया, बारीक करून घेऊया. लसूण अद्रक आपण आता बारीक करू आणि नंतर मग मटण मध्ये टाकू. ही आपल्याकडे आहे दगडाची उकळी आणि ह्या दगडाच्या उकळीत आपण आता मस्त मध्ये हे कुटून घेणार आहे. हे छान असं कुटून घ्यायचं आहे. मागे सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं ना, हे असं कुटायला त्रास होतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया, थोडंसं मीठ टाकूया. ह्यात थोडंसं मीठ टाकलं ना तर ते कुटायला अजून सोपं जातं आणि लवकर बारीक होतं. आणि असं असं गोल फिरवलं तर अजून होतं. हां, हे असं छान असं काढून घ्यायचं. हे असं मी काढून घेतो बेबी. हे मस्त म्हणजे असं बारीक झालं, थोडं थोडं बारीक करायचं. लय पण बारीक असं करायचं नाही का नेम. हो का, हे असं असं जरी बारीक झालं ना, हे असं जरी बारीक झालं तरी खूप झालं. हे असं बारीक झालं ना तरी खूप झालं. ते बारीक झालं तर हे आपल्या मटणमध्ये टाकून घ्यायचं अद्रक लसूण. अद्रक लसूण टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं असं मीठ. आपण मीठ तुम्हाला लागते त्या हिशोबाने टाका, कारण आपण थोडंसं अद्रक लसूणमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. हळद थोडी घ्यायची, हळद घ्यायची, हळद टाकायची एक दोन दोन तीन चमचे छोटे छोटे टाका. हे हळद टाकले 2-3 चमचे आणि बाकी काहीच टाकायचं नाही. फक्त ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहे. हे हळद, मीठ, अद्रक लसूण आणि कोथिंबीर. हो का, छान अशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये. थोडी टाका. ओके, एवढी कोथिंबीर टाका, काय अडचण नाही. ही कोथिंबीर वगैरे सगळं जिरून जात असते, ह्याच्यामध्ये काहीच राहणार नाहीये. पण त्याला स्मेल जो येतो ना मटण शिजताना, तो कोथिंबीरीचा तो खूप छान येतो. आणि मटण शिजतानाच तुम्ही जे मीठ टाकणार ना ते एकदमच टाकायचं, जेणेकरून परत वरून टाकावं लागणार नाही. कारण का, की जे आतमध्येपर्यंत जर मटणचं मीठ जातं मटणमध्ये ते शिजतानाच, तुम्ही वरून जर टाकता ना फोडणी वगैरे देताना तर त्याचा उपयोग नाहीये. हे असंच टाकायचं. आता हे असं आपण हलवून घेऊया पूर्णच नाही का, ह्याचा एकजीव करायचा एवढा. आता कुकर आपण तापायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवूया. हे तेल ओतून द्यायचं. तेल थोडंसं मोठं मापात काय प्रॉब्लेम नाही. जास्त तुम्हाला जास्त तरी पाहिजे तुम्ही जास्त तेल वाटा, तुम्हाला कमी तरी पाहिजे तुम्ही कमी तरी वाटा, ते कमी तेल वाटा आणि असं तेल तापायला ठेवूया. चला, आता आपलं तेल एकदम कडक तापून झालं या. आणि आपण जे हे परातीत हे मांद घेतलं होतं ना, हे मांद आपण आधी टाकणार त्याच्यामध्ये, म्हणजे मांद फ्राय होतंय एकदम मस्त मध्ये. हो का, हे मांद आपण टाकून देऊया. हो का, हे मांद एकदम त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घ्यायचं. हो का, हे खूप छान असं मांद फ्राय झालं ना ह्याच्यामध्ये. मांदा एकदम असं चरचरीत फ्राय झालं पाहिजे, जेणेकरून त्याचं सगळं तेल त्या तेलामध्ये उतरलं पाहिजे आणि त्याला स्मेल चांगला आला पाहिजे. म्हणजे या मांद्याचा जो स्मेल आहे ना तो मटणला एक नंबर लागतो. आणि मांदा फ्राय झाला असं थोडंसं कडकड वाजायचं बंद झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण घेतलेलं हे मटण. आता आपण लगेच ह्याच्यामध्ये मटण टाकून देऊया आणि गॅस आपला फुल फ्लेमला आहे आणि हे मटण आपलं त्याच्यामध्ये आपण शिजायला टाकून देऊया.
हे मटण आपण त्याच्यामध्ये शिजायला टाकून द्यायचं मस्तमध्ये. हे ना असं मस्तमध्ये छान असं हलवून घ्यायचं तेलामध्ये पूर्ण. आणि अजून त्याच्यामध्ये पाणी लगेच टाकायचं नाही. हे पाणी जर लगेच टाकलं तर ते मटणचा जो स्मेल आहे ना तो तेलात आणि त्या रश्श्यामध्ये उतरत नाहीये. हे असं थोड्या वेळ शिजवायचं आणि त्याच्यामध्ये वरून आपण थोडं झाकण ठेवूया. ह्या कुकरवरती वरून आपण झाकून ठेवूया. ते पण काय करायचं, हे झाकण आहे ना हे त्याच परातीत पाणी ओतून थोडंसं असं झाकून ठेवायचं, जेणेकरून ते वाफलन म्हणजे वाफेने ते थोडंसं शिजलं पाहिजे. वाफलेलं असं ठेवायचं आणि नंतर मग थोड्या वेळाने आपण पाणी टाकूया. आता आपण 1-2-3 मिनिटं असंच ठेवूया वाफेवरती वाफल्यासाठी आणि नंतर काढून बघूया. तर चला एकदा आपण उघडून बघूया. आपला तर दम निघतोय तवा मटण जवळ असल्यावर. एकदा उघडून बघून आपण याला हलवून घेऊ त्याला. आता बघा आणखी तेल आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे लगेच पाणी टाकायची घाई करू नका. पाणी टाकायची लगेच घाई करायची नाहीये. मटण चांगलं वापरून द्यायचं आहे, तेलामध्ये चांगलं फ्राय झालं पाहिजे. एकदा काढून बघू परात. आता परात गरम झाली आहे त्याच्यामुळे पकडीने धरावं लागेल. हा असं जरा तर कसं वाटतंय बघा बरं. असं मस्त मध्ये वाफ निघली पाहिजे. आपलं तेल तर याच्यामध्ये आहेच. आता आपण काय करूया, याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया. आता हे जे आपल्या परातीतलं पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे, म्हणजे जेणेकरून पाण्याबरोबर मटण शिजत आहे आणि ते सगळा मस्त मध्ये रश्श्यामध्ये मटणाचा स्मेल येतोय. मटणाला टेस्ट येते या, रश्श्याला टेस्ट येते या. जे सुक्क येणार आहे आपलं हे आळणी त्याला एकदम भारी स्मेल येणार आहे. ते परात झाकून ठेवूया आणि ह्या परातीमध्ये झाकून ठेवल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाणी वाटायचं या. उभा कांदा चिरून घेऊया आणि हा कांदा आपण भाजून घेणार आहे तव्यामध्ये. त्यासाठी आपण हा कांदा चिरतोया. हा उभा कांदा चिरा आणि हे कांद्याचा बुडका काढून टाका आणि असं छान असा उभा कांदा चिरून घ्या. हा कांदा आपण भाजून घ्यायचा आहे, त्याला अजून टेस्ट येते. भाजून घेतल्यानंतर कांद्याला अजून टेस्ट येते. असं आपण उभा कांदा चिरून घेतलेला सगळा बघा. आता आपण तव्यावरती भाजणार आहे. हा सगळा कांदा तव्यावरती आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा अशा प्रकारे भाजून झाला ना काळा, तर ते आपण काढून घेऊया. आता एवढा कांदा एका परातीमध्ये कांदा असा काढून घेतला बघा. हे तवा आहे ना, ह्या तव्यावरती आपण थोडेसे तीळ भाजून घेणार आहे. सध्या मी गॅस बंद केला कारण कांद्यामुळे ना तवा खूप गरम आहे. त्याच ह्याच्यावरती मी हे थोडेसे आपले तीळ भाजून घेणार आहे. हे तीळ थोडेसे भाजून घ्यायचे. कशासाठी तीळ भाजून घ्यायचे, की तिळामुळं भाजीला अजून टेस्ट चांगली येते आणि भाजी थोडी घट्ट होण्यास मदत होते. त्याच्यामुळे तीळ थोडेसे भाजून घ्यायचे. ह्या सगळ्या आपल्या एकदम टेस्टी लागणाऱ्या ज्या रेसिपी ना ही त्यातली एक आहे, गावरान पद्धतीची रेसिपी. तीळ असे भाजून झाले की आपण तीळ पण काढून घेऊया. अशा प्रकारे तीळ आणि कांदा, या ठिकाणी तीळ आणि या ठिकाणी कांदा आपण भाजून घेतलेला आहे. आता ह्याचं आपण मिश्रण करणार आहे. ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकणार आहे आणि हे मिक्सरवरती आपण बारीक करणार आहे, जेणेकरून आपण हे फोडणीसाठी वापरणार आहे ग्रेव्ही म्हणून. तर त्याच्यात टेस्ट अजून चांगली येते. ह्याच्यामध्ये आपण थोडे मसाले पण घेणार आहे आणखी, ते पण दाखवतो तुम्हाला. आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घेऊया. आपण हे मसाले पण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, कारण कच्चा कुठल्याच वस्तू ठेवायची नाहीये. जर तुम्ही कुठली वस्तू कच्ची ठेवली तर ते टेस्ट बिघडणार आहे त्याची. तुम्हाला जे मटणच्या रस्स्याला जी तुम्हाला स्मेल पाहिजे ना, जो टेस्ट पाहिजे ती टेस्ट येणार नाही. त्याच्यामुळे हे मसाले पण आपण थोडे भाजून घ्यायचे आहेत. आधी कांदा भरून घेऊया. हे बारीक बारीक आपण मसाले केलते ना हे पण मस्त मध्ये आता आपण अशी पेस्ट करून घ्यायची आहे. खतरनाक मध्ये एकदम झाकून घ्या आणि डायरेक्ट पेस्ट करायला लावूया. तर हा पहा हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आत्ताचा. किती छान मसाला झाला आहे आणि वास पण एकदम सुंदर येतोय. स्मेल खूप छान येतोय ह्याचा, एकदम छान झाला आहे. आता आपण मटण शिजलंय, आता आपण मटण काढून घेऊया. आता हे मटण आपलं शिजलेलं या, ते आपण पाहिलंय मटण शिजलेलं. ह्याच्यामध्ये आपण काय करणार, हे पाणी आपण जास्त प्रमाणात वापरलंय का, कारण हेच पाणी आपण रस्स्यासाठी वापरणार आहे. कारण जर तुम्ही बाहेरचं पाणी रस्स्यासाठी वापरलं, हे पाणी जर तुम्ही मटणातलं शिजलेलं पाणी रस्स्याला नाही वापरलं आणि जर तुम्ही बाहेरचं पाणी वापरलं तर तुमच्या मटणला टेस्ट रस्स्याला येणार नाहीये. बाहेरचं पाणी शक्यतो करून वापरायचं नाहीये. तुम्हाला जे पण काय वापरायचं ते ह्यातलंच पाणी वापरायचं आहे. बाहेरचं पाणी शक्यतो वापरू नका. आता आपण हे मटण काढून घेऊया. थोडंसं मिठाचं काढून घेऊया. नाही का, मिठाचं आधी मटण काढून ठेवायचं, जेणेकरून बेबीला पण खायला लागते आणि सगळ्यांनाच ते खायला होते. आणि मिठाचं मटण ते परत आपण नाही का रस्सा वगैरे मिठाचं सूप प्यायला छान लागतं, त्याच्यामुळे आपण मिठाचं मटण आधी काढून घेऊया. आता एवढं सूप आपण काढून ठेवलंय आणि एवढ्यात आपण आता रस्सा करणार आहे. ह्यातलं मटण आता आपण काढून घेतलंय आणि आता ह्याच कुकरमध्ये आपण करणार आहे आता छान असं मटण शिजवलेलं आहे. आता मटण आपण त्याला थोडक्यात फोडणी देणार आहे. आता मसाला टाकणार, आपण तिखट करणार आहे. आता सगळ्या स्टार्टिंगला आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आता जास्त काय तेल नाही टाकलं तरी चालतंय, 2 पाळ्या तरी टाका,
कारण का आपण शिजलेल्या मटनमध्ये ना आपण पहिला स्टार्टिंगला तेल वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 पाळ्या तेल 3 पाळ्या तेल टाकले आपण. आता तेल गरम झालं की आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. तेल एकदम गरम झालं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे स्टार्टिंगला खोबऱ्याचा किस. बघा खोबऱ्याचा किस थोडासा परतून घ्यायचा. खोबऱ्याचा किस काय होतं जास्त जर तुम्ही नाही का असा कच्चा ठेवला तर ते जास्त खोबऱ्याचा किस असा कच्चा लागतो. म्हणून आधी खोबऱ्याचा किस थोडासा आपण परतून घ्यायचा, जे थोडासा लाल करायचा आहे, जेणेकरून मटनच्या रस्स्यामध्ये पांढरं खोबरा पूर्ण कच्चा खोबरा दिसणार नाही. त्याच्यामुळे खोबऱ्याचा किस आधी लाल करून घेणं गरजेचं आहे. खोबऱ्याचा किस थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आपण हा बनवलेला हा मसाला. हा जो आपण बनवला होता मसाला, तर तो मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. खोबऱ्याचा किस लाल झाला तर हा मसाला टाकून द्या आणि पूर्ण लगेच हलवून घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं तेलमध्ये करतो आपण, थोडं तुम्ही ह्याच्यात पाणी पण आता वापरू शकता, जेणेकरून हा मसाला एकदम ड्राय नाही राहणार. हा मसाला ड्राय राहणे म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आधी थोडंसं, आणि हा हलवून घेऊया, म्हणजे करपणार नाही लगेच. थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचा. हे पूर्ण मिक्सरचं भांडं आहे ना, हे पूर्ण पाण्याने असं स्वच्छ धुवून हे हलवून पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मसाला असा शिजला की आपण त्याच्यामध्ये हा मटण मसाल्याची पोळी टाकूया. वास येतोय चांगला, स्मेल येतोय चांगला, तर तो चांगला आलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये खूप छान असा वास आला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण हे आपलं घरगुती तिखट आहे, हे काळं तिखट आहे घरगुती आपलं घरचं बनवलेलं आहे, ह्याच्यामध्ये थोडंच टाका, कारण हे काय होतं माहिती का खूप तिखट आहे. ह्याच्यामुळे जास्त भाजी तिखट लागू शकते आणि तुम्हाला काला करून खायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे हे थोडंसं कमी प्रमाणात वापरायचं आणि असं मस्त मसाला तर तिखट काळं तिखट असं एकदम एकत्र होऊन द्यायचं. हे ग्रेव्हीमध्ये असं छान असं एकत्र होऊन द्यायचं. आता हे मस्त मध्ये झाले, आपली ग्रेव्ही पूर्णपणे छान झाली. आता आपण ह्याच्यामध्ये मटण टाकून देऊया. आता आपण जे शिजवलेलं मटण आहे ना ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया. आपलं शिजलंय झणझणीत आणि चमचमीत गावरान मटण. येस, आता आपण खायला सुरुवात करायची आहे. मेहुण बाजीराव पाटील इकडे आल्यात, आता आत्ताच जस्ट पोचल्यात 10:30 वाजता, आणि आता आम्ही जेव्हा बसणार आहे. मेहुण आता जेव्हा बसायला टाकलं नाही, काय काय तुझ्या भावाला बसायचं टाकलं नाही तर आमच्या मेहुणे आम्ही जेवायला बसलेलो आहे. आम्ही बोकडाचं मटण आणलंय. आता माझं जेवण झालंय आणि आमची उशिरा शूटिंग झाली. जेवणाच्या नादात भानच कर आपलं कळलंच नाही, काय शूटिंगच काढायची राहिली आणि बायको इकडे बघून हसतीया आणि इकडे आमचं मटण हे आमचं मेहुणं.